राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या दौऱ्यावरती होते आणि याच दौऱ्यादरम्यान जहाल महिला माओवादी तारक्कानं गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं। तारक्का ही माओवाद्यांच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत तारक्कानं सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यात तारक्काचाही समावेश होता। आणि ज्या तारक्कानं आज आत्मसमर्पण केलेलं आहे ती तारक्का नेमकी कोण आहे हे आपण जाणून घेऊया। तारक्का दंडकारण्य समितीची झोनल समितीची सदस्य आहे। तारक्का 1983 साली माओवाद्यांच्या संघटनेमध्ये सहभागी होणारी पहिली महिला होती। विमल सिडाम असं तारक्काचं मूळ नाव आहे आणि अर्थात त्यानंतर तारक्का या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या। तारक्का केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे। पश्चिम बंगालमधल्या जहाल माओवादी किशनजीची ती वहिनी लागते। तारक्कावरती 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गेल्या 40 पेक्षा अधिक वर्षांपासून माओवादी चळवळीत तारक्का सक्रिय होती, सहभागी होती आणि याच तारक्कानं आज आत्मसमर्पण केलंय। सोबतच महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणात तारक्कावरती गुन्हे दाखल आहेत, परंतु आज तिनं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण केलं। या आत्मसमर्पणानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणामुळे होत आहे। आजही जे आत्मसमर्पण झालंय 38 वर्षापासून या चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या तारक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत, जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत। मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे। आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा केला। गडचिरोली जिल्ह्यातल्या पेनगुंडासारख्या अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भागात एका दिवसात उभारलेल्या पोलीस स्थानकाची त्यांनी पाहणी करत C60 कमांडोसोबत संवाद साधला आणि त्यांना मिठाईचं वाटप केलं। तर दुसरीकडे गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरच्या जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बस सेवा उपलब्ध झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः ST बसमधनं गावकऱ्यांसोबत प्रवास केला। तर लहान मुलांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांना सायकलींचं वाटप केलं। गडचिरोलीमधल्या आदिवासी बांधवांशी सुद्धा त्यांनी बातचीत केली आणि गडचिरोलीमधल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं। हेरी गर्देवाडा या बसचं 75 वर्षानंतर बस चालू झालेली आहे, त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे।